जयशंकर. श्री शंकर गीता. संत वर्य योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज यांचे लीला चरित्र. लेखक भगवंत वासुदेव अघोर. श्री शंकर गीता अध्याय 15. देखून महाराजांचे चरण भारावून गेलो मी त्यांना शरण. पाठीवर माझ्या थाप मारून महाराज पाहू लागले. थाप बसता पाठीवरती महाराज कृपेची ही पावती. चढदिशी कळली मजप्रती आनंद मला वाटला. भाग चरित्राचा जो लिहिला महाराज चरणी रुजू झाला. महाराजांना फार आवडला साक्ष याची मिळाली. ज्यांच्या पहा पाठीवर महाराज थाप मारणार त्यांचे कल्याण होणार. नित्य अनुभवाची गोष्ट ही. पेंटर कडलास कराची प्रमिला बारामतीच मावशीकडे गेली. तेथे भूताने झपाटली भूत नाचू लागली. कधी ती आरडे ओरडे डोळे फिरवी इकडे तिकडे. नंतर ती बेशुद्ध पडे घाबरून गेली मावशी. देवर्षी अनेक उपाय केले सारे अगदी व्यर्थ गेले. सोलापुरी तिचं आणून सोडले सांगितले जे घडले ते. पेंटर भस्मेना म्हणाले माझ्या मुलीचं भूत लागले. दाखव देवाशीस भस्मे वदले. पेंटर मनी हादरले. आपण महाराज असताना इतरत्र हिंडण्याचा का यातना. कशास कोणा पुढे याचना. महाराज समर्थ असताना ऐसा त्याने विचार केला. दुसऱ्या दिवशी एका लग्नाला जावयाचे होते परगावाला. पत्नी कन्येस आधी पाठविले. लग्नास जाऊ लग्ना दिवशी ऐसा विचार करून मनाशी. महाराजांच्या फोटोपाशी बसले दीप लावून. कैहूर वरून आले पेंटरानं कळवून म्हणाले महाराजांना आपण समर्थ असताना भूत काढणे अशक्य का. तुम्हीच माझ्या मुलीला तारा अथवा तुम्हीच तिला मारा. तुमच्या मनास येईल तसे करा. नाव राखावा बुडवा. डसडसून पेंटर रडले. महाराजांचे स्तोत्र म्हटले. गुरु लीलामृत पारायण केले. नंतर गेले लग्नास. इकडे वराडाच्या गोंधळात प्रमिला मोठमोठ्याने ओरडत. शंकर्या मी जाते मला सोड मारू नकोस मजला रे. पळत बेशी बाहेर गेली. शंकर्या आता चाल रे मी. ओढत बेशुद्ध पडली बाधामुक्त जाहली. गोंधळात झाला गोंधळ हातून गेले वराड सकळ. तेवढ्यात पेंटर झाले दाखल आनंद काय वर्णावा. हा काय केले महाराजाने वृत्त ऐकले सर्वांनी. कडलास तर गेले भारावूनी म्हणाले जय शंकर. एका बाईचे पाय आखडले चालणे तिचे बंद झाले. तिने साईबाबास सांगितले. साईबाबा म्हणाले जा शंकर महाराजांच्या दर्शनाला. दर्शनास येताच त्या बाईला व्याधीमुक्त झाल्याचा अनुभव आला. बाई अत्यंत हर्षली. उपासने महाराज साकोरीत योगीराज विदेही सुविख्यात. बुवाबाजी खटला कोर्टात त्यांच्यावरती चालला. काही समाज कंटकाने उपासने महाराजास ठरविले भोंदू मने. गुंतविले त्यांना बुवा प्रकरणी आनंदले कंटक. नगरचे क्षत्रिय वकील विख्यात त्यांना महाराज सांगत तुम्ही एक केस घेऊन हातात उपासनेना सोडवा. क्षत्रिय म्हणाले महाराजांस मी दिवाणी असे वकील. क्रिमिनल केसही असत कशी चालविता येईल. महाराज म्हणाले क्षत्रियास तूच चालवली पाहिजे ही केस. वंदून क्षत्रियानी महाराजांस केस तुफान रंगविली. इतकी केस रंगविली जज्जांची मती गुंग झाली. प्रेक्षक मंडळी थक्क झाली. निर्दोष सुटले उपासने. पाहून क्षत्रियांची बुद्धिमत्ता अन आर्ग्युमेंटची कुशलता दिपून गेले सर्व अवलोकिता. ब्रिटिश सरकार अपार. समारंभपूर्वक ब्रिटिश सरकारने क्षत्रियांचा सत्कार करुणी पदवी बार अटर्नी लॉ देऊनी गौरविले. क्षत्रिया
श्रोत्रियाने जाणले, अशक्य ते शक्य केले. कोर्टात माझे जे भाषण झाले, जाणीव मज मुळीना. कोर्टात महाराजच बोलत, अशक्य ते शक्य करीत. श्रोत्रिय महाराज चरणे धरत, प्रसन्न झाले महाराज. श्रोत्रियास महाराज विचारत, काय तुझ मागावे असत. दत्त पादुका मज मिळाव्यात. श्रोत्रिय वदले लगेच. गाणगापूरच्या भस्मात महाराज हात घालत, त्यातून पाषाण पादुका काढत श्रोत्रियांना दिल्यास. अजूनही श्रोत्रियांच्या घरात दत्तपादुका उत्सव होत. महाराज प्रभाव असा असत, अतर्क्यपूर्व अगाध. शेख अब्दुल रजाक बियाबानी, पोलीस खात्यात पोलीस असूनी. धर्माचे ते असते ज्ञानी, पुणे शहरी वास्तव्य. साध्या वेशात बियाबानी, दर्शनास एके गेले दिनी. तू पोलीस आहे म्हणून महाराजांनी ओळखले. थक्क झाले बियाबानी, त्यांचा गुरु कोण हेही सांगुनी. गुरुने दिलेला मंत्र महाराजांनी त्यांना म्हणून दाखवला. चकित बियाबानी झाले, त्यांनी महाराजांना ओळखले. महाराज प्रत्यक्ष अल्लाह भले, उद्गार त्यांचे असतेच. महाराजांच्या भव्यत्वाची माहिती अत्यंत महत्त्वाची. बियाबानी उत्स्फूर्तपणेची आनंदाने सांगत. मालपाठखाना दर्शन होत, राम कोराड यांच्या रूपात. क्षणात राम कोराड दिसत, क्षणात प्रत्यक्ष महाराज. नाना सोनटक्के यांच्या घरात महाराज एकदा बसले असत. एक दाढीवाला संन्यासी येत महाराजांसमोर उभा तो. सोनटक्क्यांना तो विचारत, महाराज कुठे आहेत. सोनटक्के तर चकित होत, औन कसा विचारतो. संन्यासी तो निघून जात. महाराज सोनटक्क्यांना म्हणत, आताच दर्शन द्यावयाचे नसत, संन्याशाला पहाया. सोनटक्क्यांना महाराज दिसत, न दिसत संन्याशा चरिते असत. एकाच वेळी या घटना घडत एकमेकांविरुद्ध. महाराज गेले काशीत, ब्राह्मण महाराजांस अवलोकित. ब्राह्मणांच्या मनात खळबळ ओढत असले कसे महाराज. वैदिक पट्टीचे ब्राह्मण महाराजांकडे गेले मिळून. महाराजांस सांगते ठासून, काहीच करत तुम्ही ना. नाही वैदिक आचार, नाही वैदिक विचार. वेदाचे महत्व अपार, तुम्हा ठाऊक मुळीना. महाराज शांत ऐकून घेत, तिथेच एक मुलगी खेळत. सागर गोटे होती झेलित, तिला महाराज पुकारित. त्या मुलीस म्हणाले महाराज, हे भटूकडे जमले इथे आज. वेदांचे ज्ञान त्यांना पाज, सांग वेद समजावून. मुलगी अशी बोलत होती, जणू प्रगटला बृहस्पती. जिभेवर्णाचे सरस्वती, व्यासस जणू बोलत. व्याख्यान तिचे ऐकून वैदिक सगळे गेले थिजून. महाराजांचे चरण धरून शरण गेले तात्काळ. अकलू शुगर फॅक्टरीत दरवर्षी बॉयलर बिघडत. जर्मन कंपनीचा मनुष्य येत, नीट करून जात असे. 5-6 दिवसात काम तो पूर्ण करत. रोजचा त्याचा पगार असत 1000 रुपयेच. इतर खर्च सर्व वेगळे, दरवर्षी असेच चाललेले. महाराजांनी हे पाहिले, निष्कारण हा खर्च का. महाराज म्हणाले, या वर्षी तर नीट करून देतो हा बॉयलर. घन आणून द्या मज सत्वर. महाराज नीट करत. 3 दिवस रात्री 12 नंतर घनाचे घाव घालून बॉयलर दुरुस्त केला. तेव्हापासून तर बॉयलर नाही बिघडला. वाघोडला जेव्हा महाराज जात, तेव्हा तिथे सुगंध सुटत. वाघोडास जेव्हा सुगंध येत, महाराज तेव्हा जात तिथे. महाराज येणे, सुगंध सुटणे यांचा आनंद संबंध असणे लोक ओळखीत पुरतेपणे. महाराज येणे जाणत. धनराजगिरीजीच पैशाचे कोडे म्हणून आले महाराजांकडे. महाराज पैशाशिवाय घोडे नडे, पैसा द्याहू मज लागे. महाराज धनराजास सांगती, पैशानेच समस्या वाढती. नाना प्रश्न पैशानेच उद्भवती, पैसा कारण दुःखाचे. पैशाने सुख शांती समाधान
यांचे होत असे हवन, पैशाचा नाद दे सोडून, धनराज काही ऐकेना. महाराजाने धनराजास अगदी पुष्कळ दिला त्रास, त्रास सोसून या पैशाची आस, त्याचे कमी न जागले. महाराज गेले त्याच्या घरी, बेफाम पडले आजारी, बेडके पडते जमिनीवरती, साठवून ठेवण्यास सांगितले. धनराजाने मोठे घमेले, महाराजांच्या बेडक्यास ठेवले, घमेले बेडक्याने भरले, महाराज बेडके ओपत. महाराज म्हणाले धनराजास, थुंकी बेडके पिऊन टाक. धनराजाने न करता विचार पिऊन सर्व टाकले. धनराजास म्हणाले महाराज, आता होशील तू धनराज. आणि खरोखरच ते बनले धनराज, अपार धन ते मिळाले. काशी क्षेत्रातील एक सावकार, महाराजांचा भक्त फार, महाराजांच्या कृपेने सुंदर, कन्यारत्न त्याला जाहले. कन्यारत्न 7 वर्षाचे झाले. महाराज सावकाराला म्हणाले, मुलगी मज देऊन टाक म्हणजे झाले, विवाह लाव माझ्याशी. सावकारही कबूल झाला. महाराज म्हणाले सावकाराला, सांग तशी दौंडी देण्याला. दौंडी पिटविली काशीत. काशी विश्वेश्वराच्या मंदिरात हा विवाह असे होत. प्रचंड जनसमुदाय जमत, जो तो कुजबुजू लागला. मुलगी 7 वर्षाची शान, नवरा तर म्हातारा असून, कसे आले हे जमून, हस्ती सारे म्हणून. लग्न घटिका भरली. महाराजाने तिचं वंदन केले आणि तिला आईला म्हटले. सावकारास सांगू लागले, या मुलीचे वैधव्य टळत, ही पडेल राजघराण्यात. धार संस्थानाची तीच मागणी येत, राणी झाली संस्थानची. मुलीचे वैधव्य जाणून, स्वतः लग्नास उभी राहून, तिच्याशी लग्नही न करून, वैधव्य मुलीचे टाळले. वैधव्य तिचे टाळून, राजाची राणी तिचं बनवून, सर्वस्वी केले तिचे कल्याण, लक्षात कुणाच्या येणार. माळीनगरच्या शुगर फॅक्टरीत एकदा महाराज मुद्दाम जात. फॅक्टरीचा बॉयलर पाडत, लोक पाहत राहिले. गैनीनाथांच्या महाराजाने स्वयंभू पादुका तेथून काढून, विधियुक्त त्यांची स्थापना करून, फॅक्टरी सुरळीत चालली. नगरला जनार्दन बुवांचे कीर्तन, महाराष्ट्रोतांची दाटी होऊन, गोरा कुंभार चालले आख्यान, भलतेच अगदी रंगले. नामदेवाच्या कीर्तनात पांडुरंग स्वतः नाचत, जनार्दन बुवांच्या कीर्तनात महाराज नाचू लागले. विना बुवांच्या हातातून महाराजांनी हाती घेऊन, गोरा कुंभार आख्यान महाराज सांगू लागले. महाराजांचे कीर्तन इतके रंगले, श्रोते गोरा कुंभार बनले. दुसऱ्या दिवशी महाराजांस पूजिले, बसले प्रसाद पंगत. महाराजांस लागून ब्राह्मण, पलीकडे इतर बसले असून, माझा बाब्या कोठे म्हणून, मध्येच महाराज ओरडले. बाबूराव रुद्रांना बसवित, पलीकडच्या पंक्तीत महाराज रुद्रांना बोलावित, आपल्या पानावर बसविले. दुसऱ्या पानावर महाराज बसत, सुरू झाली पंगत. महाराज सारे ओळखत, पंक्ती प्रपंच ताठा. महाराज विचार करती याचा, उतरवू पंक्ती प्रपंच नक्षा. म्हणाले माझ्या घासात हा केस आला कोठून. सर्वांच्याच पहा हातात, केस दिसला घासात. पुढे महाराज रागावून म्हणत, खडा घासात मज लागे. सर्वांच्या तेव्हा घासात खडा सर्वांना लागत. लोक झाले सारे चकित, अघटित हे पाहून. महाराज म्हणाले सर्वांना, सारेच भक्त प्रिय मला. गरीब श्रीमंत जात पुरा भला, भेद मज पाशी नशेस. माझ्या भक्तांचा अपमान, तो माझाच महान अपमान. कधी न करणार तो मी सहन, कळले ज्याचे त्यांनाच. पंक्ती प्रपंच करणारे सगळे महाराजांस शरण आले. म्हणाले महाराज आमचे चुकले, क्षमा करावी प्रभुवरा. शुभराय महाराज मठात, एक बेकार हॉल असत. भस्मे बुवा रुद्र बसत, दादा फुलारी वगैरे.
या सर्वांनी ठरविले असत अध्यक्षपद महाराजांस देत. बेकार हॉलचे अध्यक्ष असत त्रिनेत्रधारी महाराज. लोडास महाराज बसत, भोवती सारे बसत असत. तेवढ्यात महाराज म्हणत, पान सुपारी काढ बुवा. बुवांचे खिसे रिकामेच असत. बुवा लगेच उभे राहत, पोटाच्या खिशात हात घालत, खिसे सर्वही भरलेले. बुवा अगदी चकित होत, खिसे तर सारे रिकामेच असत. लगेच पान सुपारीने कसे भरत, नवल सर्वा वाटत असे. पान सुपारी चुनाकात, तंबाखू सारे भरपूर निघत. बुवा सर्व हे मध्ये ठेवत, पार भरती सर्वही. सर्व पदार्थ हे कुटून, भस्मे महाराजांस देऊन. भस्मे काहीच घेतन, देत सर्व महाराजा. फिरावयाला जावयाच्या सत, महाराज भस्मेना बोलावित. त्यांच्या खांद्यावर महाराज बसत, जात फिरण्या नेहमी. भगवान रामचंद्रास हनुमान, आपल्या खांद्यावर बसवून आकाशात करी उड्डाण. तोच प्रसंग इथेही. असेच प्रसंग काही जुने, लेखणीस लिहावे वाटणे. परी लेखणीवर काही बंधने, म्हणून एवढे पुरेस. भस्मे यांच्या खांद्यावर बसत, महाराज वजन हलके करत. जशी पुष्पमाळ गळ्यात, हक्काच कष्ट देत न. रुद्र समाधी मठात राहत, एकदा थंडीचे दिवस असत. समाधीवर ठेवून हात, कुडकुडत होते थंडीने. मध्यरात्रीस समाधीतून महाराज प्रत्यक्ष प्रगटून. रुद्रांना कडकडून भेटून महाराज त्यांना म्हणाले, बाब्या चल फिरावयाला, सर्व देश दाखवितो तुझला. बाबूराव म्हणाले महाराजांना, रात्र फार जागली. मी असता तुझ कसली भीती, चरणधर माझे घट्ट अति. बाबूराव घट्ट चरणे धरती, हवेतून निघाले महाराज. जो जो महाराज उंच जाऊ लागले, तो बाबूराव म्हणत राहिले. माझ्या पोटात ढवळू लागले 16 मजला भूवर. संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा फिरवून आणले रुद्राना. समाधीवर सोडून त्याच क्षणा महाराज अंतर्धान पावले. प्रत्यक्ष महाराज प्रगटले, पृथ्वी प्रदक्षिणे घडवले. पुन्हा समाधीवर सोडले, धन्यता रुद्रांची केवडी. देखून महाराजांचे तीक्ष्ण नयन, भारावून करुण नमन. 15व्या अध्यायाचे लेखन या ठिकाणी संपले. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय. शिर्डी निवासी श्री साईनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. जय शंकर.